एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आजचा जो हा असा मेकअप लुक आहे ना, तो मी कसा क्रिएट केला किंवा वट सावित्रीसाठी जर तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने मेकअप लुक क्रिएट करायचा असेल ना, तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला स्टेप बाय स्टेप मेकअप कसा करायचा आणि कोणते कोणते प्रोडक्ट यूज करायचे जर तुमची ऑइली स्किन असेल तर त्यासाठी तर नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग आजचा जो व्हिडिओ तो पहिले स्टार्टिंगला आहे ना, बेस जो आहे ना तो पक्का करून घेऊ। बेससाठी ना सर्वात पहिले मॉइश्चरायझर लावणं खूप गरजेचं आहे स्किनला, कारण ना स्किन हायड्रेट राहणं खूप गरजेचं आहे। तर मॉइश्चरायझर कोणतं वापरते मी, ऑइली स्किन आहे त्याच्यासाठी, तर ते हे पॉन्डचं मॉइश्चरायझर वापरते, सनस्क्रीन। तर ह्या दोन्ही गोष्टी लावून ना मी आधी आता स्किन प्रेप करून घेतलेली, कारण लगेच आंघोळ करून आले, लगेच लावून घेतले हे ओल्या स्किनवर। तर आता मस्तपैकी स्किन जी आहे ती प्रेप झालेली आहे। मेकअप बेस सेट करण्यासाठी प्रायमर, तर ना प्रायमर सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण ना जो की लुक येतो ना नंतर तो प्रायमर न लावल्यामुळे येतो। त्याच्यामुळे ना सगळ्यात आधी प्रायमर लावणं स्किनला खूप गरजेचं आहे। मेकअप करण्यापूर्वी कोणताही क्रीम लावण्यापूर्वी पहिले प्रायमर यूज करायचा, मग जेणेकरून ना बेस जो आहे ना तो पक्का होता, स्मूथ होतो आणि ना मग मेकअप जो आहे ना तो एकदम क्लिअर आणि एकदम स्टेबल बसतो आपल्या स्किनवरती। तर सगळ्यात पहिले मी प्रायमर लावून घेते। मी यूज करते तर इनसाइडचं प्रायमर, ते ना हे ऑइली स्किनसाठीच यूज करावं असं काही नाही, सगळ्या स्किनला जे आहे ना ते सुटेबल आहे आणि ना लॉंग लास्टिंग आहे आणि ऑइल फ्री आहे। तर असंच इनसाइडचं जे प्रायमर आहे ना ते तुम्ही घेऊ शकता। तर पहिले मॉइश्चरायझर लावलं, सनस्क्रीन लावलं आणि आता प्रायमर लावते। इकडे लावून घ्यायचं जेणेकरून स्किन एकदम स्मूथ होईल। लावते ना मी तेव्हाच एकदम स्मूथ झाली आहे स्किन। जी स्टेप आहे ना ती आहे कलर करेक्टर, म्हणजेच ना आपले जे हे डार्क सर्कल झालेले किंवा हे डार्क स्पॉट्स वगैरे आलेले आहे ना स्किनवर, तर ते हाईड करण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला आहे ना फाउंडेशन लावण्याच्याही पहिले प्रायमर लावल्यावर कलर करेक्टर यूज करायचं आहे। हे पण ना इनसाइडचंच कलर करेक्टर पॅलेट आहे, फ्लिपकार्टवरनं घेतलेलं आहे मी, खूप अफोर्डेबल आहे हे। आणि याच्यात ना सगळे शेड आहे जे आपल्या म्हणजे डार्क स्पॉटसाठी, हे वांग आलेले त्याच्यासाठी आणि डार्क सर्कलसाठी। आणि तुम्ही यानं ब्रॉन्झर पण करू शकता आणि ब्रॉन्झर ॲज अ कन्सिलर म्हणून पण यूज करू शकता, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी याची गरज पडत नाही, म्हणजे कन्सिलर वेगळं किंवा कलर करेक्टर वेगळं, हे सगळं याच्यात तुम्हाला मिळून जातं। बघू शकता किती शेड्स आहेत याच्यात, तर स्किन टोननुसार शेड्स आहेत सगळं। सर्वात पहिले ना मी माझ्या डार्क स्पॉटसाठी हा कलर यूज करते, ग्रीन कलर आहे ना, त्याने हे डार्क स्पॉट आहे ना ते एकदम परफेक्टली जातात। त्यानेच सगळं ब्लेंड करून दाखवणार आहे। आता डार्क सर्कल जे आहे ना तिथं ऑरेंज टोन यूज करायचा आहे, ऑरेंज शेड। आणि डायरेक्टली त्याच्यावर फाउंडेशन किंवा कन्सिलर यूज केला ना तर तुमचा जो मेकअप लुक आहे ना तो शेवटीला एक दीड घंट्यानेच असा ग्रे कलर दिसतो, म्हणजे तुमचे आईज जे आहे ना ते ग्रे कलरचे दिसायला लागतात। तुम्ही एकदा करून बघा तसं विदाउट कलर करेक्टर मेकअप करून बघा, तुम्हाला लगेच डिफरन्स जो आहे ना तो कळून जाईल। पूर्ण ग्रे कलरचे आपले आईज होऊन जातात लगेच त्याच्यावर आपण फाउंडेशन किंवा कन्सिलर यूज केलं तर। तर हा कन्सिलरचा शेड आहे, हा ना इथं नाही लावायचा आहे आपल्याला, याच्या खाली लावायचा आहे, जिथं आपण ऑरेंज कलर करेक्टर यूज केलं ना त्याच्या खाली लावायचं आहे, एकदम डॉट डॉट करून असं थोडासाच घ्यायचं आहे आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर मी इथं ऑइली स्किन आहे ना माझी, त्यासाठी फिटमीचं फाउंडेशन यूज करते नेहमीच। फिटमीचं फाउंडेशन आहे ना ते ऑइली स्किनसाठी खूप छान आहे। स्किनसाठी ना मॅटचे जे फाउंडेशन असतात ना ते खूप युजफुल असतात, कारण ना मॅट जे आहे ना मॅट फिनिश जे देताना त्याच्यामुळे मग केकी लुक होत नाही। ऑइल जे आहे ना ते येऊन ना आपला मेकअप जो आहे ना तो एकदम काळा पडत नाही, त्याच्यामुळे ना फिटमीचं फाउंडेशन जे आहे ना ऑइली स्किनसाठी खूप छान आहे। तर आता पहिली स्टेप केली आहे प्रायमर, नंतर कलर करेक्टर केलं आहे, जिथं जिथं गरज आहे तिथं तिथं कोणता शेड यूज केला ते पण सांगितलं, कोणता शेड कशासाठी यूज होतो ते। आता आपण डायरेक्टली फाउंडेशन यूज करूया। बघू शकता थोड्या अमाऊंटमध्ये फाउंडेशन घेतलं, आता याला डॅब 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 करून पूर्ण स्किनमध्ये मर्ज करून घ्यायचं। सगळ्यात शेवटची जी स्टेप आहे ती आहे
कॉम्पॅक्ट पावडर. तर हे तर ना हे मेबलिनचं कॉम्पॅक्ट पावडर आहे आणि ऑइली स्किनसाठी हे परफेक्ट आहे. म्हणजे 16 आवर्स जे ना आपल्या चेहऱ्यावर ऑइली होऊ देत नाही आणि ना आपला मेकअप जो आहे ना तो लॉक करून ठेवतं. त्याच्याला आहे ना आता अप्लाय करून घेते, जिथे जिथे मेकअप लावला आहे ना तिथे देतं. तुम्ही कॉम्पॅक्ट पावडरच्या ऐवजी मेकअप सेट करण्यासाठी ना लूज पावडर पण यूज करू शकता. पण आता मी लूज पावडर यूज करणार नाही, मी डायरेक्टली कॉम्पॅक्टच यूज करते. त्याच्यामुळे ना पटकन आता कॉम्पॅक्ट पावडर त्याच्यावर अप्लाय करून घ्यायची. म्हणजे जो असा ऑइली लुक दिसतोय ना तो दिसणार नाही. याला पण डॅब डॅब मोशनमध्येच लावायचं आहे. डायरेक्टली तुम्ही असं कराल ना तर ते आपलं होणार मेकअप त्याने रिमूव्ह होऊन जाईल. जिथं जिथं जे जे लावलं आहे ना ते सगळं रिमूव्ह होऊन जाईल. त्याच्यामुळे असं डॅब 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 करून लावायचं. आता माझं बघू शकता इथं बेसिक जो मेकअप आहे तो झालेला आहे. आता फक्त लिपस्टिक राहिली आहे आणि काजळ आयलायनर तुम्हाला जे यूज करायचं ते यूज करू शकता. माझ्याकडे लिपस्टिकचे ना एवढे सगळे शेड आहे, त्यात ना 4-5 शेड आहे. पण मग त्याच्यापैकी ना मी न्यूड जो शेड आहे ना तोच यूज करते शक्यतो. कारण ना त्याने असं जास्त ओव्हर लुक दिसत नाही. आणि असे हे रेड कलर पिंक कलर हे यूज करशाल ना तर त्याने ओव्हर लुक दिसतो. त्याच्यामुळे ना याच्यात न्यूड शेड आहे तो मी यूज करते. तर हा बघा, हा एकदम छान न्यूड शेड आहे, तर हा मी यूज करते. आता बघू शकता अशी लिपस्टिक लावली. तर लास्टला आहे ना मी हा मस्कारा यूज करणार आहे. हा ब्लू हिवनचा मस्कारा आहे. एकदम लाईट वेट आहे आणि खूप छान बाउन्सी लुक येतो आयलॅशेसला. थोडा खाली पण तर बघू शकता एकदम इन्स्टंट आयलॅशेसला लुक आलेला आहे. तर बघू शकता कसं दिसतं मेकअप लुक. आणि अशी सिम्पल हेअरस्टाईल केलेली आहे. आता माझे केस लांब आहे ना त्याच्यामुळं अशीच हेअरस्टाईल केली. आणि ज्वेलरी पण काही वेअर नाही केली, फक्त हे गंटन आहे. अशा मॅचिंग बांगड्या पण घेतलेल्या आहे. पर्पल कलरची साडी आहे तर पर्पल कलरला. आणि असा सिम्पल मेकअप लुक माझा जो आहे तो रेडी झाला. होप सो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला जर असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.